आता बीडमध्ये जी त्या ठिकाणी दररोज बातम्या येत आहेत, दररोज नवीन काहीतरी समोर येत आहे, तर त्याबद्दल काय वाटते? म्हणजे आता मन मोकळं बोलून टाकू शकता तुम्ही. नाही, त्याबद्दल उद्विग्नता मनात आहेच की प्रत्येकाच्याच मनात असायला पाहिजे. तू एक जात म्हणून त्याच्याकडे बघणं किंवा कोणतरी व्यक्ती म्हणून त्याच्यावर म्हणजे जोपर्यंत तुम्ही वरच्या म्हणजे कायदा म्हणजे वरच्या साईडनं हे करत नाहीत, फक्त वरून काहीतरी दबाव आणायचा आणि गुन्हेगारांना लपवायचं, हे कुठेतरी चुकतंय असं वाटतं. अच्छा, बरं. म्हणजे गुन्हेगाराला तर सजा झाली पाहिजे, हे तळागाळातला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी म्हणतोय. ओके. पण त्याच्यानंतर जी त्या ठिकाणी हवा घातली जाते, जे राजकारण रंगवलं जातंय, तर त्याकडे कसं बघताय? समजा तुम्ही आता बीड जिल्ह्याचे उद्या डिप्टी कलेक्टर म्हणून नेमले गेलात, तर या सिच्युएशन कडे तुम्ही कसं बघाल आणि कसं हँडल केलं असतं? हवा घालणं हे राजकारण्यांचं कामच असतं, अच्छा. पण त्यातून प्रशासनाने कसं पावलं उचलायचं हे महत्वाचं आहे.